आपण पाहणार आहेत की कशा रीतीनं आपल्याकडं काल आपण पाहिलं की प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं वर्क कशा रीतीनं सेमी परमिएबल मेम्ब्रेन काम करतं आणि मी काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नाचे उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये द्या म्हणून सांगितलं होतं. तर सर्वांनी त्या प्रश्नाचे उत्तरं दिले असतील अशी मला अपेक्षा आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक काळजीपूर्वक सांगणं आहे की तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि होईन तिथपर्यंत तुम्ही याला सेव्ह करून ठेवा आणि याचा अभ्यास करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या रनिंग नोट्स बनवा आणि मला पाठवा. ठीक आहे. जे काही प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तरं लगेच कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ठीक आहे. तुमच्यासमोर बुक असू द्या, बुक असल्याच्या नंतर तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. तर आज आपण सेल वॉल पाहणार आहे. तर वॉल म्हणजे काय? भिंत. ओके. वॉल म्हणजे काय? भिंत. आणि सेलची वॉल म्हणजे सेल भित्ती का, त्याला मराठीतून आपण म्हणू. ठीक आहे. या सेल भिंतीचं काम काय? आपल्या घराच्या भिंतीचं काय काम असतं? काय काम असतं? चोरांनी घरात यावं म्हणून आपण भिंत बांधतो, आहे का नाही? कशामुळं बांधतो? हां, तुम्हाला माहिती आहे की भिंतीचं काम काय असतं. ठीक आहे. ऊन, वारा, पाऊस, ठीक आहे, वेगवेगळे वादळं असतील, या सर्वांपासून संरक्षण करण्यासाठी आपण भिंतीचा आणि छताचा वापर करतो. ठीक आहे. तर मग जी सेल भित्ती काय, सेल वॉल, हिचा वापर काय हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सेल वॉल. द प्लांट सेल्स इन ॲडिशन टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन have another rigid outer covering called the cell wall. Okay. Except from the plasma membrane, there is one another covering, a rigid. Okay. Which covering? Rigid covering, and that is cell wall. Okay. Rigid covering, cell wall. The cell wall lies outside the plasma membrane. Means एक प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेरील आवरण जे आहे ती सेल वॉल आहे. द प्लांट सेल वॉल इज अ मेनली कंपोज ऑफ अ सेल्युलोज. प्लांटची सेल वॉल जी कशाची बनलेली असती? सेल्युलोजची बनलेली असते. मग प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाचं बनलेलं असतं? मी पाठीमागील व्हिडिओमध्ये सांगितलेले, मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाचं बनलेलं असते. सेल वॉल कशाची बनलेली असते? सेल्युलोजची. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाचं बनलेलं असते मग ते लगेच सांगा. सेल्युलोज इज अ कॉम्प्लेक्स सबस्टन्स अँड provide structural strength to the plant. Cellulose, what is the working of cellulose? There is to provide the rigidity, means strength to the plant. Okay. It is in a complex structure. When a living plant cell loses water, when a living plant cell loses water through a osmosis process, there is a shrinking or a contracting of the contents of the cell away from the cell wall. This phenomena is known as plasmolysis. We can observe this phenomena by performing the following activity. Okay, we want to know the more information about the plasmolysis. What is mean by plasmolysis? Means the contraction of and relaxation of the cell, means shrinking and contraction of the cell, and that phenomena is called plasmolysis. Okay. Read it, this activity. Okay. Amount of the pale of the riho leaf in water on a slide and examine cell under the high power of microscope. Note the small green granules called chloroplast. Green granules, that is called chloroplast.
हे महत्त्वाचं आहे. ग्रीन ग्रॅन्युल्स जे आहेत म्हणजे झाडाला हिरवळ किंवा झाड हिरवे हे कशामुळं पडतात तर ग्रीन ग्रॅन्युल्समुळं पडतात. आणि हे ग्रीन ग्रॅन्युल म्हणजेच काय क्लोरोप्लास्ट. दे कंटेन अ ग्रीन सबस्टन्स कॉल्ड क्लोरोफिल. आणि त्याच्यामध्ये जे हिरवा पदार्थ जो असतो ग्रीन ग्रॅन्युलमध्ये जो हिरवा पदार्थ असतो त्याला क्लोरोप्लास्ट म्हणायचं. आणि त्या क्लोरोप्लास्टमध्ये हिरवं जे स्ट्रक्चर असतं हिरवे जे पदार्थ असतात त्याला क्लोरोफिल म्हणायचं. ठीक आहे. पुट अ स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ शुगर और अ सॉल्ट ऑन द माउंटेड लीफ ऑन द स्लाइड. Wait for a minute and observe under a microscope. What do you see? Okay. ही कृती करून पाहायची अंडर द मायक्रोस्कोप. ठीक आहे. आता सुट्ट्या नाही आहेत त्यामुळं आपण पॉसिबिलिटी नाही. त्यानंतर ठीक आहे. Second leaf in boiling water for a few minutes. This kills the cell. Then mount one leaf on a slide and observe it under a microscope. Put a strong solution of sugar and salt on the mounted leaf of the slide. Wait a minute. Okay. Observe that under the microscope. What do you find? Did a plasmolysis occur now on a leaf? In a leaf, what happened? What type of structure we are observing under the microscope? Okay. That all phenomenon. Was there a darkly colored spherical or oval dot like structure near the center of each cell? This structure is called nucleus, where there are similar structure in onion peel cell. Okay. Whether there is a possibility to find a dotted structure under the microscope, whether we are observing the leaves. Okay. Yes, there is the possibility to find the dotted structure, and that dotted structure is the nucleus of the cell. The nucleus has a okay sorry okay sorry. What do we infer for the activity? It appear that only a living cell and not dead cells are able to observe water by osmosis. Okay. ओके. या दोन ॲक्टिव्हिटी आपण करून पाहिल्याच्या नंतर काय होतं पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय केलं आहे स्ट्रॉंग वॉटर सोल्युशन अप्लाय केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की त्या पानावरती काय आहे हिरवं पान आहे तर त्याच्यात ग्रीन ग्रॅन्युल्स आहेत. त्याच ग्रीन ग्रॅन्युल्सलाच आपण काय म्हणतो क्लोरोप्लास्ट म्हणतो. क्लोरोप्लास्टमध्येच काय जे हिरवा पदार्थ असतो त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो. ठीक आहे. आणि त्यामुळेच प्रकाश संश्लेषण होत असतं. ठीक आहे. मग ते प्लाझ्मोलायसिस होतं का ज्यावेळेस आपण तेली बॉईल करतो ते आपलं बॉईल केल्याच्या नंतर त्याच्यावर वॉटर सोल्युशन किंवा सॉल्ट सोल्युशन अप्लाय करतो तर ते आपण वरती ॲक्टिव्हिटी पाहिली होती की वॉटर आणि सॉल्ट सोल्युशन्स हायपर आयसोटोपिक सोल्युशन अँड हायपोटोपिक सोल्युशन्स. ते तिन्ही सोल्युशनबद्दल एक लाईन तुम्ही मला पाठवा. तुम्ही काय ऑब्झर्व कराल. Okay. Cell wall permit the cell of plant, fungi and bacteria to withstand a very dilute hypotonic external medium without a bursting. In such a medium the cell tend to take up water by osmosis. The cell swell, building up a pressure against the cell wall. The cell wall exerted a equal pressure against the swollen cell. Because of their wall, such cells can withstand a much greater change in their
surrounding medium than animal cell. Means whether the effect on the animal cell of the hypertonic or a hypotonic solutions, there is some difference effect on the fungi or plant cell. Okay, there is some difference. Okay, check out. And सेल वॉल परमिट करते, प्लांट सेल असेल किंवा फंगाय असेल किंवा बॅक्टेरिया असेल, त्यावर डायल्यूट सोल्युशन एक्झर्ट केल्याच्या नंतर ती बस्ट होते. ठीक आहे. आणि सेल वॉल बस्ट झाल्याच्या नंतर आता सेल वॉल बस्ट कशासाठी करायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सेल वॉल बस्ट याच्यासाठी करायची की सेल वॉल सेल्युलोजची बनलेली आहे, लक्षात घ्या. सेल्युलोजची बनलेली असल्यामुळं सेल वॉल आतमध्ये तर कोण्या सोल्युशनला येऊ देणार नाही किंवा सेलमधल्या सोल्युशनला कोण्या बाहेर येऊ देणार नाही, कारण तो प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाचं बनलेले मी सांगितले तुम्हाला, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे काय आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, म्हणजे आताही घेऊ शकतं बाहेर सोडू शकतं. ठीक आहे. मीन्स एंट्री अँड एक्झिट, दॅट इज अ बोथ. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॅपेबल, बट सेल वॉल देर इज नो कॅपेबिलिटी टू टेक इनसाइड द सेल अँड exit from the cell because of the structure of cell wall is a critical structure, complex substance असल्यामुळं क्रिटिकल स्ट्रक्चर आहे, त्यामुळं त्याचा परिणाम हा काय होतो हे उद्याच्या चॅप्टरमध्ये सांगणार आहे. ओके, नाऊ वी आर स्टॉप हिअर.